नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. आपलं वय किती झालंय याचा विचार कधी केलाय? ठीक आहे, माहीत आहे माझं वय 30 आहे, 32 आहे, 35 आहे, 40 आहे, जे काही तुमचं वय असेल. आत्तापर्यंत प्रत्येक महिने, प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस कसा गेला आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय एक विजन ठेवलं होतं, काय एक ध्येय ठेवलं होतं, वर्षाचं असू द्यात, महिन्याचं असू द्यात किंवा दिवसाचं असू द्यात, आणि ते पूर्ण झालं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा 100% दिलेला आहे, असं तुम्हाला आठवतंय का? बऱ्याच जणांनी केलंही असेल, काही सगळेजण करतच नाहीत असं नाही, पण बऱ्याच जवळजवळ 80-90% जणांनी, ताईंनी, दादांनी, मुलं मुली जे काही असतील त्यांनी या गोष्टी त्यांच्या कधी डोक्यातही आलेल्या नसतील. आपलं कसं आहे ना, की आलेला दिवस गेला, सकाळी उठायचं, दिवसभर याचं करायचं त्याचं करायचं, दुसऱ्यांच्या भांडणाचा आनंद घ्यायचा, कोणाचं काय, हा फोन करून इकडे हे तिकडे ते, हा एखादं घरातलं काम केलं, एखादं आपलं पर्सनल काम केलं, आला दिवस गेला, रात्री झोपी केले, परत दुसरा दिवस आला, सेम तसाच गेला. म्हणजे काही कोणतं ध्येय नाही, काही उद्दिष्ट नाही की मला आयुष्यामध्ये असं असं करायचं आहे, मला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे. हे जे डोकं आहे, हा जो मेंदू आहे, ते डोकं देवाने मला स्वतःचा विचार करण्यासाठी दिलेला आहे. स्वतःची प्रगती व्हावी, माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी, त्याच्यासाठी मी काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो, काय काय चांगले विचार माझ्या डोक्यात येतील आणि ते विचार त्याच्यावर मी काम करून त्याच्यामध्ये मला यश मिळेल, याच्यापेक्षा आपण डोकं आपलं, कष्ट आपण करतो, पैसे आपण कमावतो, त्या पैशाने, आपण केलेल्या कष्टाने अन्न जे काही आहे ते आपण खरेदी करतो, आपण घरामध्ये शिजवतो, खातो. पण ह्या स्वतःच्या डोक्यामध्ये दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 90% विचार जे असतात ना, ते लोकांचे असतात. डोकं तुमचं, पण त्याच्यामध्ये विचार लोकांचे. हे असा, ते तसा, याचं चांगलं झालं, त्याचा पोरग परदेशात गेला, त्याची मुलगी पळून गेली, याच्या मुलाने असं केलं, ह्याचं तसं केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही की आजच तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, की त्या क्षणापासून तुम्ही रात्रीपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विचार काय आहेत, तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे विजन आहे, तुम्हाला पुढे काय करायचं आहे, या गोष्टींपेक्षा ह्या बिनाकामाचा जो फाफट फसारा आहे, ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जास्त असतात. मग आपल्याला उद्यापासून, आता जो सप्टेंबर महिना सुरू होणार आहे, तर या सप्टेंबर महिन्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला सप्टेंबर महिना डिक्लेअर करायचा आहे, डिक्लेरेशन करायचं आहे की या महिन्यामध्ये या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, या गोष्टी मी या महिन्यामध्ये करणार आहे. आता मंथली डिक्लेरेशन कसं करायचं, याच्यामध्ये मी तुम्हाला लिहायचं वगैरे काही सांगणार नाही, अतिशय साध्या सोप्या टेक्निकनं सांगणार आहे की तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत जरी नसेल किंवा तुम्हाला काही हे जरी नसेल, तर हे छोटे छोटे बदल करून ना आपण आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला एक दिशा देऊ शकतो. आणि हो, एका रात्रीतून, एका दिवसातून आपल्याला हे चेंज करायचं नाहीये की चला काय करतो मग असं खूप जोशामध्ये, हा चला मी आता ह्या महिन्यात असं करणार, तसं करणार, तसं करणार, तसं करणार, 4 दिवस फॉलो केलं, 5 दिवस फॉलो केलं, 1 आठवडा फॉलो केलं, त्याच्यानंतर बंद पडलं, सोडून दिलं. जे काही मोटिवेशन होतं त्याच्यापेक्षा डबल डिमोटिवेशन झालं आणि नंतर ठरवलं की चला जसं चाललंय तसं चालू दे, आता मला काहीच करायचं नाही. अशी वेळ आपल्याला आपल्या स्वतःवर येऊ द्यायची नाही. मग काय करायचं आहे, उद्या आता सप्टेंबर महिना सुरू होणार आहे, तर सर्वात अगोदर तुमच्यामधली कोणती अशी वाईट गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे की ही माझी वाईट सवय आहे, पण नकळतपणे तुम्ही ती गोष्ट करता आणि तुम्हाला ती गोष्ट बंद सुद्धा करायची आहे. लोक तुम्हाला त्या गोष्टीसाठी ताणे मारतात किंवा तुमचा अपमान करतात, तुम्हाला कळतं की कमी लेखतं, पण त्या गोष्टी बंद काही तुम्ही करत नाही, की ती गोष्ट तुम्ही करता दिवसभरामध्ये असेल किंवा कशामध्ये. तशी एक गोष्ट जी आहे ना, ती मी या सप्टेंबर महिन्यामध्ये करणार नाही. सुरुवातीचे 8 दिवस, 5 दिवस लक्ष ठेवून ही गोष्ट करा आणि एखादा आठवडा झाला की आपोआपच तुमच्याकडून ही जी गोष्ट आहे ना ती सुटत जाईल. जसं की एखाद्याला ना खूप बोलायची सवय असते आणि आपण जास्तीचं बोलून जातो, तर ह्या महिन्यामध्ये मी कमी बोलणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं
तसं तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये सतत तुम्ही दुसऱ्यांचे विचार करता की अरे हे असं ते तसं, तर मी आता ना दुसऱ्यांबद्दल विचार करणार नाही. मी फक्त माझ्या स्वतःबद्दल, माझ्या मुलांबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल, आमची प्रगती कशी होईल, स्वतःबद्दल, घरच्यांबद्दल पण माझं किती वर्ष असे झाले, ह्यांनी मला धोका दिला, त्यांनी, हे विचार नाही करायचे. आपली पुढे प्रगती कशी होणार आणि त्यासाठी आपण विजन एक की काय काय केलं पाहिजे याचा विचार मी करणार, लोकांबद्दल विचार करणार नाही. हे बदल करू शकता. किंवा तुम्ही लोकांना ब्लेसिंग्स देऊ शकता. की बरेच जण बघा, अरे ह्याचं झालं ना, बरं झालं त्यांच्या आयुष्यात असं झालं, अरे ती तर पूजा करत नाही, काही नाही, त्यांचं किती चांगले. मग लोकांना असे टोमणे देण्यापेक्षा तुम्ही लोकांना ब्लेसिंग द्यायला सुरुवात करा. कारण बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये बघा दुसऱ्यांबद्दल वाईटच विचार असतात, हे असं ते तसं, हे असं ते तसं, ते तसं ते तसं. मग याच्यापेक्षा दुसऱ्यांना ब्लेसिंग, तुम्हाला डोक्यामध्ये आलं की हा याला तुम्ही मनातली मनात तुम्हाला लक्षात आले मी ह्याला असं बोलते, की लगेच त्याला ब्लेसिंग द्यायची, गॉड ब्लेस यू. त्याच्याबद्दल ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये 1-2 आठवायच्या आणि त्याला ब्लेसिंग द्यायची. आणि परत आपण आपल्या स्वतःवर यायचं की माझ्या आयुष्यामध्ये काय, प्रेझेंटमध्ये यायचं की काय चांगलं. असं तुम्ही ना काही काही छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा. याच्यामुळे काय होईल की तुमचं जे दुसऱ्यांबद्दलची निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, आपण ना जे जमिनीमध्ये पेरू, जे बी पेरू त्याचंच झाड उगवणार आहे. मग आपण आज लोकांना ब्लेसिंग देतोय, त्याच्या कितीतरी पट ज्या ब्लेसिंग देतोय त्याच्या बदल्यात आपल्याला ब्लेसिंग मिळणार आहेत. आजपर्यंत आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत होतो, मग त्याच्याबद्दल वाईट विचार केला म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालंय का? थोडा विचार करून बघा बरं. तुम्ही एवढे दिवस ह्याचं असं व्हावं, त्याचं तसं व्हावं, त्याचं असं तसं व्हावं, दुसऱ्यांबद्दल असा विचार केला, मग त्याच्याबद्दल वाईट विचार केल्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालं आहे का? नाही झालं ना. उलट तुमचा वेळ वाया गेला आहे. हे जर तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्या डोक्याचा वापर केला असता तर तुमचा फायदा झाला असता. त्याच्यामुळे की ब्लेसिंग्स द्यायच्या आहेत. दुसऱ्यांबद्दल कोणाबद्दल मनामध्ये वाईट विचार आला की त्याला ब्लेसिंग द्यायची आणि आपापल्या कामामध्ये लागायचं. कारण ह्या ब्लेसिंग कधी रिटर्न होऊन तुम्हाला मिळतील आणि कधी तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस येईल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणजे आपल्याला हाय व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे. नकारात्मक गोष्टी दूर दूरपर्यंत सुद्धा आपल्या जवळ येऊ द्यायच्या नाहीत. आपल्या डोक्यात, आपल्या मनात तर सोडा, आपल्या घरात सुद्धा येऊ द्यायच्या नाहीयेत. तुम्हाला शेजाऱ्यांकडे जाऊन बसण्याची सवय असेल ती तुम्ही बंद करू शकता. किंवा तुम्ही सारखं तुम्हाला खाण्याची सवय आहे ती बंद करू शकता की नाही मला हे टायमिंग ठरवून त्याच याला खायचंय. आणि हे पूर्ण महिन्यासाठी सेट करू नका. महिनाभर म्हटलं की तुम्हाला अरे बापरे 30 दिवस 31 दिवस कसं होईल काय होईल असं नाही. एका आठवड्याचं टप्प्याटप्प्याचं करा. 1 सप्टेंबर पासून 7 सप्टेंबर पर्यंत मी 7 दिवसांचं टार्गेट घेतलेलं आहे. 7 दिवस. परत काय करायचं, 7 तारखेपासून पुढचे 7 दिवस, परत 7 तारखेपासून पुढचे 7 दिवस. आणि एक गोष्ट जेव्हा आपण 21 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंटिन्युअसली करतो तेव्हा ती हॅबिट होऊन जाते आणि त्याच्यानंतर ती गोष्ट लक्षात आणून करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. ती आपल्या सवयीमध्ये कन्वर्ट होते आणि आपोआपच मग तुमच्यातली ती जी निगेटिव्हिटी आहे, दुसऱ्यांबद्दल विचार करण्याची किंवा वाईट विचार करण्याची जी पद्धत आहे आपोआपच सुटून जाईल आणि तुमच्या आयुष्यातला एक टप्पा स्वतःची प्रगती करण्याचा तुम्ही गाठाल. कारण तुमची ती एक सवय, वाईट सवय मागे पडली आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती एक सवय मागे पडल्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःवर, कुटुंबावर लक्ष दिलं. त्यामुळे तुमच्या कुटुंबासाठी काय योग्य आहे वगैरे याचे निर्णय, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात राहिल्यामुळे त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे तुमच्या अवचेतन मनामध्ये तुमच्या आयुष्याबद्दल सकारात्मक गोष्टी जेव्हा जातील तेव्हा तीच एनर्जी, सकारात्मक एनर्जी तुमच्या आजूबाजूला पसरेल, या ब्रह्मांडामध्ये पसरेल आणि तुम्ही तुमच्या आतून सकारात्मक एनर्जी बाहेर सोडताय म्हणून समोरून सुद्धा सकारात्मक एनर्जी म्हणजे आयुष्यात प्रगती करण्यासाठी चांगले लोक मिळणे, काहीतरी नवीन करण्याची आयडिया तुम्हाला येईल. म्हणजे काहीतरी तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होऊ लागतील. त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. किंवा तुमचं रुटीन, तुम्ही कधीही झोपता, कधीही उठता, कोणतं काम कधीही करता, तर तुम्ही या महिन्यामध्ये ठरवा की मी सकाळी या वेळेमध्ये उठणार आहे आणि 10 वाजेपर्यंत माझे हे 2-3 जे देवपूजा असेल, घराची झाडझूड असेल, सकाळ
सकाळचा नाश्ता वगैरे माझं भांडे जे आहेत ते मी 10 वाजेपर्यंत करणार आहे, ही गोष्ट फॉलो करा. म्हणजे काहीतरी चेंज करा आणि डिक्लेअर करा की या महिन्यामध्ये मी ह्या गोष्टी करणार आहे. मी ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे किंवा मी स्क्रिप्टिंग करणार आहे. माझं एखादं हे स्वप्न आहे तर त्यासाठी मला ते पूर्ण करण्यासाठी अशी गोष्ट करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, मी त्या करणार आहे. म्हणजे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी, सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे दिसण्यासाठी, आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी काय तुम्हाला करता येतील ना, 1 2 3 4 5 गोष्टी. जास्त हे करू नका. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हेही करायचंय तेही करायचंय, ते आपण हळूहळू पुढे जाऊया. तुम्ही हे पहिल्यांदा फर्स्ट टाइम करताय ना, 1 2 किंवा 3 गोष्टी घ्या आणि त्या महिनाभर फॉलो करण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही 4 गोष्टी घ्या, पहिल्या आठवड्यामध्ये एकच गोष्टीला सुरुवात करा, दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरी गोष्ट त्या पहिल्या गोष्टीमध्ये ऍड करा, तिसऱ्या आठवड्यामध्ये तिसरी गोष्ट त्या पहिल्या 2 गोष्टींमध्ये ऍड करा, चौथ्या आठवड्यामध्ये महिन्याच्या चौथी गोष्ट पहिल्या 3 गोष्टींमध्ये ऍड करा. या पद्धतीने हळूहळू तुमच्यामध्ये बदल जो आहे ना तो होत जाईल. आणि जे आपण म्हणतो ना की ह्या गोष्टी काही काम करत नसतात असं नाही, आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ना, निगेटिव्हिटी, नकारात्मकता, विचार करण्याची पद्धत या थोडंसं दूर होईल आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती कशी करायची, आपण पुढे कसं जायचं, ध्येय उद्दिष्ट कसं ठरवायचं, ते पूर्ण कसं करायचं, ते पूर्ण करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या लक्षात येऊ लागतील. आणि नक्कीच जे आपण दुसऱ्यांकडे बघून म्हणतो ना त्याचं आयुष्य किती चांगलं आहे, त्यांनी काय केलं असेल, तो एवढा आज पुढे गेला, तो पायलट आहे किंवा तो इंजिनियर आहे, त्यांचा बंगला आहे, त्यांची मोठी गाडी आहे, तर त्या गोष्टी सुद्धा पूर्ण करण्यासाठी जे आपण सुरुवात जी करायला पाहिजे ना, ती सुरुवात तुमची या मंथ डिक्लेअर केल्यापासून सुरू होईल. नमस्कार.